बरं झालं, अण्णांची औषधं संपलेली आहेत. आता ह्या औषधांच्या निमित्ताने जयकडून पैसे मागता येतील. काय करतेस शोभा? अण्णा, अहो ती तुमची औषधं बघत होते, संपायला आली आहेत ना, आता आणायला लागतील. मी काम करते, उद्या जाते. हा, जयकडून पैसे घेईन आणि मग औषध आणीन. त्याची काही गरज नाही, तू नको त्रास करून घेऊ स्वतःला. हो अण्णा, आपल्या माणसाचं करण्यात कसला आलाय त्रास? आणि मला सांगा, आपला जय किती आणि काय काय करणार? मी आणते ना औषध. हे पहा, तू जयकडून पैसे घेऊनच औषध आणणार आहेस ना? त्यापेक्षा जय आणेल येता येता. मी त्याला सांगेन. बघितलं, हे असं करता तुम्ही. मला तुमच्या सेवेची जराही संधी मिळून देत नाही तुम्ही. मी नाहीये ना लाडकी, लाडकी तुमची ती आदिती. सगळं तिच्याकडूनच करून घ्या. तुम्ही एक असे वागता आणि ते काका तिकडे तसे. मला ओरडण्याची एकही संधी सोडत नाहीत ते. आता बघा, एक तो फ्लावर वास तुटला, तो केवढे ओरडले मला. तुम्ही होतात ना तिथे समोर. तो त्यांना त्यांच्या मुलांनी गिफ्ट दिलेला होता. हो हो अण्णा, पण एवढं ओरडायचं? मुद्दाम फोडलं नाहीत ना तुम्ही? म्हणजे चुकून फुटलं ना ते आपल्याकडून. तुम्हाला खूप वाईट वाटलं ना अण्णा? तुम्ही मनावर नका घेऊ. हा, केतकर ओरडले त्याचं नाही मला वाईट वाटलं. तो फ्लॉवर वाज फुटला त्याचं वाईट वाटलं. त्यांच्या मुलांनी दिला होता ग तो त्यांना गिफ्ट. सोडा ना अण्णा, तुम्ही कशाला त्यांच्याकडे लक्ष देताय? काका बडबडतच असतात. मी देते का त्यांच्याकडे लक्ष? नाही मग. आणि अण्णा हे बघा, कसं आहे ना, मला काय वाटतं की काका आहेत ना, थोडी पार्शिलिटी करतात. आता बघा, तुम्ही फोडलंय ते फ्लावर वास असं सांगितल्यावर लगेच शांत झाले की नाही? नाही तर मला बघितलं तर हे असे ओरडत होते नुसते. अण्णा जाऊ देत ना. हे बघा, तुमच्या तब्येतीसाठी ना एवढी काळजी करणं चांगलं नाहीये. जरा शांत व्हा तुम्ही, शांत व्हा तुम्ही. झोपा आता. या, मी ना ते औषधाचं उद्या बघ सांगेन जयला. आहो पण मी म्हंटल ना, मी सांगेन जयला. बरं शांत व्हा.